Here, type first C. If bases are equal, if heights are equal, then ratios of areas of triangles is equal to 1. जर पाया समान असेल, जर उंची समान असेल, तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर 1 किंवा त्या म्हणजेच दॅट इज याचा अर्थ लक्षात घ्या, म्हणजेच त्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळ समान असतात. त्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळ समान असतात. फर्स्ट मध्ये काय सांगितलंय? इफ quadrilateral ABCD is a parallelogram, जर हा चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन असेल, जर हा समांतर भुज चौकोन असेल पॅरलेलोग्राम, then find two pairs of triangles with equal areas. तर त्रिकोणाच्या दोन जोड्या, त्रिकोणाच्या लक्षात घ्या दोन जोड्या शोधा ज्याचे समान क्षेत्रफळ आहे. ज्याचं काय आहे सांगा? इक्वल एरियाज, ज्याची समान क्षेत्रफळ आहेत अशा त्रिकोणाच्या दोन जोड्या शोधा. मग आता एरियाज इक्वल केव्हा होतील? त्रिकोणाच्या एरियाज इक्वल केव्हा होतील? त्रिकोणाची क्षेत्रफळ केव्हा समान होतील? when bases are equal and when heights are equal. बघूया बरं सर, आता एक एक घेऊया. मग हा एवढाच एक लक्षात घ्या, बीपी हा एवढा एक बेस घेऊया सर, एवढाच बेस. हा बेस वरचा लक्षात घ्या, हा ट्रायंगल झाला, झाला का बघा सर. ह्याच बेस वरचा आणखीन एक ट्रायंगल शोधा, ह्याच बेस वरचा आणखीन एक ट्रायंगल शोधा. हा आहे का बघा सर, याच बेस वरचा. These two triangles are on base APB. आहेत का बघा सर. पण ह्याची हाईट वेगळी आहे आणि ह्याची हाईट वेगळी आहे. ही हाईट वेगळी आहे सर आणि ही हाईट वेगळी आहे. हा जो लाल ट्रायंगल आहे ह्याची हाईट ही आहे आणि हा जो इकडला लाल ट्रायंगल आहे ह्याची हाईट ही आहे. पण ही हाईट्स ऑल्सो इक्वल because these two triangles, triangle ABP and triangle DBP are bound in parallel lines. हे दोन त्रिकोण समांतर रेषेत असल्यामुळं ह्या दोन उंच्या कशा असणार सांगा सर? सेम असणार. ही हाईट लक्षात घ्या, ही हाईट आणि ही हाईट दोन इक्वल कशा असणार? सेम असणार. बिकॉज दी टू ट्रायंगल्स आर बाउंड इन पॅरलल लाईन्स. दोन त्रिकोण, हा त्रिकोण लक्षात घ्या आणि हा त्रिकोण समांतर रेषेत आहेत. दोन्ही कशा आहेत? समांतर रेषेत आहेत. रेल्वेचे दोन रुळ आहेत. मग रेल्वेच्या दोन रुळामधलं हे जे अंतर आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम असणार ना. रेल्वेचे हे दोन रुळ आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजे ह्या दोन हाईट्स कशा असणार? त्याच्यामधल्या परपेंडिक्युलर हाईट्स सेम असणार ना सर. त्यामुळं इफ दीज टू ट्रायंगल्स आर बाउंड इन पॅरलल लाईन्स then their heights are equal. आणि बेसेस तर इक्वल आहेतच. मग कसं म्हणूया सांगा बरं सर? इथं असं म्हणूया, ट्रायंगल ABP, ट्रायंगल ABP and ट्रायंगल DBP and ट्रायंगल DBP, दोन रेड ट्रायंगल्स आहेत, have base, have common base, have common base. यांचा बेस सेम आहे लक्षात घ्या. have common base कुठला आहे सांगा सर? BP. have common base BP. त्यांचा समायिक पाया आहे लक्षात घ्या. ह्या दोन त्रिकोणांचा कसा आहे सांगा सर? समायिक पाया आहे. पाया, समायिक पाया BP आहे. या दोन त्रिकोण ABP आणि त्रिकोण DBP चा समायिक पाया BP आहे. उंची सेम आहे लक्षात घ्या. These triangles are bound in parallel lines, so their heights are equal. लक्षात घ्या, बेस इक्वल झाला सर. Therefore B1 is equal to B2. Therefore B1 is equal to B2. आता ह्या दोघांच्या हाईट्स सेम आहेत. देअर हाईट्स आर
these two triangles are bound in parallel lines, so their heights are equal. These triangles हे जे आहेत, these triangles are bound in parallel lines. AD parallel to BC. AD parallel to BC आहे ना सर, AD parallel to BC आहे. आणि ह्या AD parallel to BC मध्ये दोन ट्रायंगल्स बाउंड आहेत. हे त्रिकोण समांतर रेषेत बद्ध आहेत. ह्याला मराठीत कसं म्हणता येईल सांगा सर? हे त्रिकोण समांतर रेषेत बद्ध आहेत, बांधलेले आहेत. These two triangles are bound in parallel lines. म्हणून त्यांची उंची समान असते. So their heights are equal. Therefore, their heights are equal. H1 is equal to H2. ह्या दोन ट्रायंगलचे बेस समान झाले, हाईट समान झाले. मग इफ B1 is equal to B2 आणि H1 is equal to H2, then areas कसे असणार सांगा सर? सेम असणार. Then area of first triangle is equal to area of second triangle. Therefore, लक्षात घ्या, therefore area of first triangle, area of triangle ABP, is equal to area of triangle DBP. Result number 1. त्यामुळं find two pairs of triangles with equal areas. हे जे दोन ट्रायंगल्स आहेत लक्षात घ्या, ट्रायंगल ABP आणि ट्रायंगल DBP ही वन पेअर झाली, त्याची इक्वल एरिया आहे. आणखीन कुठला आहे बघा सर? आणखीन कुठला तरी एरिया बघा ज्याचा बेस सेम आहे. आणखीन कुठली एरिया बघता येईल बघा सर? मग आता आपण समजा असं बघितलं, BC हा बेस घ्या. बघा सर, हा BC, सर BC हा बेस घ्या. BC हा बेसचा हा पहिला ट्रायंगल झाला. BC हा बेस, बरोबर सर. BC हा बेसचा दुसरा ट्रायंगल बघा सर. या BC या बेसचा दुसरा ट्रायंगल इथं आला बघा सर. हा झाला का बघा? हा एक ABC आणि हा DBC, बेस सेम. आणि दोन ट्रायंगल्स हे पॅरलल लाईन्स मध्ये बाउंड आहेत. therefore their heights are equal. फर्स्ट ट्रायंगल ABC, ह्याचा बेस BC. सेकंड ट्रायंगल DBC, ह्याचा बेस BC. आणि दोन हे ट्रायंगल्स ABC आणि DBC हे पॅरलल लाईन्स मध्ये बाउंड आहेत. therefore their heights are equal. मग इथं म्हणूया सर सिमिलरली, काय म्हणूया सांगा सर? सिमिलरली ट्रायंगल ABC and triangle DBC have equal bases and equal heights. Have equal bases and equal heights. हे जे दोन त्रिकोण आहेत त्यांचा बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम आहे. मग त्यामुळे त्यांची एरिया कशी असणार सांगा सर? सेम असणार. therefore triangle ABC, area of triangle ABC is equal to area of triangle DBC. Result number 2. बेस इक्वल आहेत, हाईट इक्वल आहेत, लक्षात घ्या. मग हे दोन पेअर झाले. हा फर्स्ट पेअर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBP, हा फर्स्ट पेअर. आणि हा दुसरा पेअर लक्षात घ्या, हा ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC. दीज आर द टू पेअर्स ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल एरियाज. आता शेवटचा आन्सर आपल्याला लिहावं लागेल, लक्षात घ्या. therefore फर्स्ट पेअर कुठला आहे सांगा सर? ट्रायंगल ABP and triangle DBP, हा फर्स्ट पेअर, कॉमा ट्रायंगल ABC
ट्रायंगल ABC हा दुसरा अँड ट्रायंगल DBC are two pairs with equal heights. Are two pairs of triangles with equal heights. Are two pairs of triangles. Are two pairs of triangles with equal heights, with equal areas. With equal areas. Triangle ABP and triangle DBP ही first pair, triangle ABC and triangle DBC हा second pair are two pairs of triangles with equal areas. हे दोन त्रिकोणाच्या दोन जोड्या आहेत ज्याची इक्वल एरिया आहे. इक्वल एरिया केव्हा येते सांगा सर? When their bases are equal, when they have common base and when their heights are equal. Height equal केव्हा येते? When these two triangles are bound in parallel lines. किंवा त्या दोन ट्रायंगलचा व्हर्टेक्स कॉमन असेल तेव्हा. माझं बोलणं समजतंय का बघा? तर अशा पद्धतीने आपण घेतले. ह्या सिमिलरली याला मराठीमध्ये त्याचप्रमाणे तसेच असं म्हणतात सर. तसेच हा मराठी शब्द. बरोबर सर. तसेच ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DBC ह्यांचा पाया समान आहे, उंची समान आहे. लक्षात येते का बघा सर? आता इथं आपण बघूया सर. ऍक्टिव्हिटी थर्ड एकदम इझी आहे सर. ट्रायंगल AMC कुठे आहे बघा सर? हा ट्रायंगल AMC हा AM आणि हा C. दुसरा ट्रायंगल आहे कुठला सांगा सर? BAC. हा ट्रायंगल लक्षात घ्या BAC हा B इथे आहे. हा ट्रायंगल लक्षात घ्या BAC. माझ्या मते BMC असावं. पुस्तकामध्ये थोडीशी करेक्शन आहे का बघा सर? BMC बघूया थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये. हे BMC असावं असं माझा अंदाज आहे. बरोबर आहे सर. BMC AMC डिव्हायडेड बाय BMC असावं. AMC आणि BMC हा बघ ताई का BACच आहे? हे दोन ट्रायंगल्स दिसत आहेत बघा सर. काय AMC हा ट्रायंगल ब्ल्यू AMC आणि जो दुसरा ट्रायंगल आहे तो BMC आहे. हा जो दुसरा ट्रायंगल आहे लक्षात घ्या तो काय सांगा सर? BMC आहे. हा आता हे जर बघायला गेलात सर तर ह्याचे बेस इक्वल आहेत बिकॉज M इज द मिड पॉइंट ऑफ AB. M हा AB चा मिड पॉइंट असल्यामुळं हे दोन सेम आहेत सर. M इज द मिड पॉइंट ऑफ AB. AM इज इक्वल टू MB. therefore their bases are equal. आणि ह्या दोघांचा कॉमन व्हर्टेक्स आहे. They both have common vertex, so their heights are equal. ही जी ब्ल्यूची हाईट आहे ती हीच आहे लक्षात घ्या. ब्ल्यूची हाईट सेम. रेडची सुद्धा हीच हाईट आहे. हा बेस आणि ही हाईट आहे लक्षात घ्या. हाईट्स आर सेम. माझं बोलणं समजतंय का बघा सर? त्यामुळे कॉमन व्हर्टेक्स असल्यामुळं हाईट सेम आहेत. बेसेस आर इक्वल बिकॉज M इज द मिड पॉइंट ऑफ AB. राईट सर. मग आता एवढंच आहे सर. बेस समान आहे, हाईट समान आहे, त्यामुळे लक्षात घ्या रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू 1. रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू 1. जर बेस समान असेल, इफ B1 इज इक्वल टू B2 आणि H1 इज इक्वल टू H2 देन रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू 1. हे आपल्याला बघायचं आहे. मग इथं बघा बरं सर. इन ट्रायंगल AMC बरोबर आहे सर. B1 in triangle AMC, in triangle AMC बरोबर आहे सर. काय आहे सांगा सर? बेस B1 इज इक्वल टू लक्षात घ्या AM हा B1 इज इक्वल टू AM आणि H1 काय आहे बघा सर? ह्याला आपण काहीतरी नाव समजा दिलं, ह्याला N नाव दिलं समजा आपण, नाव दिलं आणि H1 इज इक्वल टू लक्षात घ्या CN. बरोबर. नाव सेकंड इन ट्रायंगल BMC,
इन ट्रायंगल लक्षात घ्या BMC. सेकंड बेस कुठला आहे बघा सर, B2 इज इक्वल टू MB किंवा BM बेस इज इक्वल टू BM बेस झाला. आणि हाईट सेम आहे CN, H2 इज इक्वल टू CN. हाईट सेम आहे सर, हाईट सेम आहे, H1 बरोबर H2 आहे सर इथे. आणि AM इज इक्वल टू BN, M इज द मिड पॉइंट ऑफ AB, M इज द मिड पॉइंट ऑफ B1 इज इक्वल टू B2 होणार सर. मग इथं मी असं विधान देतोय सर, as M is midpoint of AB, या ठिकाणी M हा AB चा मध्यबिंदू असल्यामुळे B1 इज इक्वल टू B2, B1 इज इक्वल टू B2, कारण AM बरोबर BM झालं, AM बरोबर BM, तर B1 इज इक्वल टू B2 अँड H1 इज इक्वल टू H2 आहेच, अँड H1 is equal to H2 is equal to CN. त्यामुळे bases are equal and heights are equal. Therefore, ratio of areas is equal to 1. त्यामुळे असं म्हणता येईल, लक्षात घ्या, if B1 is equal to B2, H1 is equal to H2, then area of triangle 1 divided by area of triangle 2 is equal to 1. This is the rule. Now, therefore, area of triangle AMC, therefore, area of triangle AMC divided by red triangle, area of triangle BMC, area of triangle BMC, blue triangle divided by red triangle, it is equal to 1. It is equal to 1. Because base are equal, height are equal. हा दोघांचा बेस सेम आहे, दोघांची हाईट सेम आहे, बेस सेम आहे, हाईट सेम आहे, तर रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू 1. त्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर 1. पाया समान असेल, उंची समान असेल, तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर 1. Therefore, area of triangle AMC divided by area of triangle BMC is equal to 1. This is our answer. लक्षात घ्या, हे उत्तर. आपल्या लक्षात येते एक सर, M हा मिड पॉइंट आहे, त्यामुळे ह्या दोघांचे ब्ल्यू आणि रेडचे बेस समान आहेत. ह्या दोन्ही ट्रायंगलचा व्हर्टेक्स कॉमन आहे, त्यामुळे दोघांची हाईट सेम आहे. लक्षात येते एक सर, कॉमन व्हर्टेक्स आहे, सो देअर हाईट्स इज सेम. बरोबर सर, व्हर्टेक्स इज कॉमन अँड H1 इज इक्वल टू H2 बिकॉज C इज द कॉमन व्हर्टेक्स. काय सांगा सर, बिकॉज C इज द कॉमन व्हर्टेक्स. इथं मी घेतो सर, असं म्हणा, आपल्या इथं लक्षात येईल, पहा सर, as M is the midpoint of AB, B1 is equal to B2, and as C is the common vertex, C is common vertex, C is common vertex of triangle AMC, as C is the common vertex, comma H1 is equal to H2. C हा कॉमन व्हर्टेक्स असल्यामुळं दोघांचा पाया कसा आहे सांगा सर, समान आहे, H1 is equal to H2. Therefore, B1 असेल तर पाया समान असेल, उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर 1 असतं. C हा समायिक शिरोबिंदू आहे, म्हणून H1 बरोबर H2. कुणाची काही शंका आहे का? इट्स व्हेरी इझी वन.